नेवासा तालुक्यात खळबळ. सचिव मनीष घाडगे मृत्यू प्रकरणी 6 जणांवर गुन्हा. आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर उपचारादरम्यान मृत्यू. पत्नीचे गंभीर आरोप. प्रकरणाला नववळण. नेवासा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष अण्णासाहेब घाडगे यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. काही दिवसांपूर्वी मनीष घाडगे यांनी स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 1 मे 2026 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रकरणाला नववळण मिळालं आहे. मृतांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार मनीष घाडगे ही गेल्या 15 ते 20 वर्षांपासून संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थापकांच्या निधनानंतर संस्थेच्या कारभारावरून वाद निर्माण झाले होते. पत्नीच्या आरोपानुसार संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. सचिव पदाचा राजीनामा देण्यासाठी तसेच वैयक्तिक मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या देत बदनामी करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेनंतर ते मानसिकदृष्ट्या खचले होते आणि त्याच दिवशी त्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कथित चिठ्ठीत काही व्यक्तींना त्यांच्या मृत्यूस जबाबदार धरल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी सोपान बाजीराव काळे राहणार तेलकुटगाव, अनुराधा उत्तम गोरे राहणार जळके, सुमती साहेबराव घाडगे, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे, चेतन चव्हाण राहणार त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुल, मुकिंदपूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या 6 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नेवासा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सखोल तपास करत आहेत. मी ॲडव्होकेट संजय दशरथ खोतकर. मी उच्च न्यायालय संभाजीनगर येथे वकिली करतो. आज या ठिकाणी मनीष घाडगे यांची जी दुर्दैवी आत्महत्या करून निधन झालं आहे, त्या संदर्भाने त्यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी मला जे इन्स्ट्रक्शन दिले आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार आम्ही आता पोलीस स्टेशन नेवासा येथे फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस आता पुढील कारवाई करतील. त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे त्यांची माहिती अशी आहे आणि आम्ही जी आता फिर्याद दिली त्याचं स्वरूप असं आहे की गेल्या ऑक्टोबर 2025 पासून तर 28 एप्रिलपर्यंत अतिशय मानसिक छळ या आरोपींनी केलेला आहे. आरोपी म्हणजे त्याच्यामध्ये संस्थेचे पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यामध्ये अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे आणि सहसचिव आणि 2 शिक्षक वृंद त्याच्यामध्ये आहेत, प्राचार्यासह. तर या सर्वांनी मिळून त्यांचा अतिमानसिक असा छळ केला आणि या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन त्यांनी देऊन ती एफ.आय.आर. आम्ही आज पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे.